थांब रे कामात आहे कामात आहे गणित आपल्या माहितीनं 13-0चा विजय संपादन केला आणि हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आपल्या सगळ्यांचा मान सन्मान करण्यासाठी किरोली गावचे सर्व ग्रामस्थांना सगळी नाव येत बसणार सर्वजण वास्तू असे सगळे आता सगळेच आहेत शेठजी आहेत रामर चव्हाण त्याच्यावर आलेले सर्व हे कार्यकर्ते आपल्या सर्व बॉडीचा सत्कार करण्यासाठी आले आहेत प्रातिनिधिक स्वरूपात दोघांचा त्या ठिकाणी ज्येष्ठ म्हणून देतील स्वीकार करा 50% आरक्षण आहे खांद्यावर टाका आणि श्रीफळ हातात पाठीमागचे फोटो द्या की फोटो द्या या बाजूला या ठिकाणी किरोलीकर ग्रामस्थ आणि आलेल्या सर्वांचं आपल्या पिंपरी गावचे सर्व वतीनं त्यांचं आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्याबद्दल मी मनापासून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आभार व्यक्त करतो त्यांना आणि आपल्याला सगळ्याला माहीत आहे की आम्ही दादांच्या भेट घ्यायला निघाले आपले आमदार सर्वांचे आदरणीय मनोज दादा तर तुम्ही वेळा लोकांना आला पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो शुभेच्छा एक पण फोटो कुठल्या व्हिडिओमध्ये तुम्ही घेताना का फोन केला ताती गाडी घेणार तुम्ही पिंपरी विकास सेवा सोसायटी निवडणुकीच्या अनुषंगाने गेले बरेच दिवस निवडणुकीची चर्चा चालू होती निवडणूक प्रक्रिया लागलेली होती निवडणूक प्रक्रियेनंतर बरीचशी खलबत्त झाली निवडणूक प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळाल्या बघायला मिळाल्या परंतु निवडणूक प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर मात्र सगळ्या नेते मंडळींची सगळ्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची थोडीशी चलबिचल झाली कारण आपल्या गावचा जुना इतिहास बघितला तर काही इलेक्शन आपण बिनविरोध केली काही इलेक्शन निवडणुका लढवल्या परंतु प्रत्येक इलेक्शनचा ट्रेंड वेगळा होता प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक वेळची सिच्युएशन वेगळी होती मात्र ह्यावेळची सिच्युएशन दादा अतिशय वेगळी म्हणजे अतिशयच वेगळी होती कारण राज्यात देशात महायुतीचं सरकार स्थापन होताना जसे वेगवेगळे विचारांचे वेगवेगळे पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन झाल्या त्या पद्धतीने गाव पातळीवरती तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती सुद्धा आघाड्या होत गेल्या आणि त्या अनुषंगाने आमच्याही गावच्या मंडळींची एक अपेक्षा होती की जे एक मातबर आमच्या गावात सत्ता मातबर म्हणण्यापेक्षा जी एक सत्ता बरेच वर्ष कार्य करत होती त्यांच्यापासून लोकांची होणारी पिळवणूक किंवा त्यांच्यापासून लोकांना होणारा त्रास ह्यासाठी एक मोठी शक्ती उभी करूया आणि त्या अनुषंगाने आपण सगळे एकत्र येऊन थोडीशी त्यांना लढत देऊया आणि त्या अनुषंगाने आमच्या सगळ्या समविचारी लोकांनी एकत्र येण्याचा विचार केला ॲक्च्युली हे सगळे आमच्या पार्टीचे सगळे नेते मंडळी असतील अगदी विष्णुदाते असतील सुरेश बापू असतील तात्यासाहेब असतील सुरेश बापू पवार असतील त्यांची संपूर्ण टीम ऋषी ही आणि सगळे एकत्र आले आणि बाबा एका वेगळ्या विचारानं आपण एकत्र येऊन काहीतरी वेगळं करण्याच्या इराद्यानं सगळ्यांना द्वेष जे काय असेल वैचारिक मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवूया आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं दादा जात पंथ भावकी गावकी ह्या सगळ्या गोष्टी आमच्या ह्या सगळ्या मंडळींनी बाजूला ठेवल्या आणि बघता 15 दिवसामध्ये वातावरण निर्मिती झाली 15 दिवसामध्ये मॉब तयार झाला प्रचंड मोठी ताकद उभी राहिली अशी परिस्थिती होती एक वेळ 70% ही टीम एका बाजूला झाली आणि 30% लोक एका बाजूला झाली या 30% लोकांमध्ये आपण अर्ज भरूया का सोसायटीची निवडणुका लढवूया का ह्याच्यावरती आठवडा त्यांचा त्या लोकांचा गेला मात्र मनसे आमदार आज आपण सर्व पिंपरीचे उपस्थित सर्व मतदार ग्रामस्थ सर्व नवनिर्वाचित संचालक सर्व महायुतीचे नेते आमचे मार्गदर्शक विष्णुपंत तात्या असतील तात्यासाहेब असतील बापू भोसले असतील सुरेश बापू सर्वजण आपण आज दादांच्या विजयाची पहिली आपण भेट घ्यायसाठी प्रथमतः आपण सर्वजण एकत्र येऊन आपण दादांना भेटायला आलो दादा तुम्हाला सांगतो
बऱ्याच पुढे सोडल्या गेल्या, बऱ्याच गोष्टी ज्या सगळ्या तुमच्यापर्यंत होत्या की 4 तारखेला अर्ज भरायचे, कोणाची भरायची कोणाची नाही भरायचे, वाढती भरली तर काढता येतील का, 12-13 भरायचे का 8 भरायचे, जास्त भरले कमी होतील, म्हणजे आमच्या वरच्या नेत्यांना बऱ्याच अडचणी होत्या. यातून तुम्हालाही कॉल होत होते, तुम्ही मला वाटते विधान भवनात येत असायच्या 5:30 वाजल्याशिवाय दादांना पाठवलं पाहिजे नाही, म्हणजे तुम्हाला म्हणायचे दादा केली. ह्या सर्व गोष्टीतून सर्व मतदार आणि सर्व नेते सर्व संचालकांना संचालकांच्यावरती विश्वास ठेवून आणि जो आम्हाला अपेक्षित विजयाचा आकडा होता तो तुम्ही सर्वांनी दाखवून दिला. एक वेळ अशी पण विरोधकांनी निर्माण केली होती की 1:30 वाजताच म्हणले 9 सीट आमच्या लागल्या, पुन्हा हात गेलो मोजायला तरी मला 2:30 वाजता फोन आला, अरे कुठं येतो खाली ये, तुला काय आहे, अरे 3 तरी तुमचे गेले तर त्यात तुझं बी नाव आहे. मी म्हणलं की आता कपडे घालायला निवडले 150 तरी आमचं पॅनल लागते, सगळ्यात पहिल्यांदा कपडे बदलून येणारा माणूस असेल तुम्ही, आणि ते सांगून त्यांचे विरोधक असतील त्यांना बँकेने सांगितलं की 150 मतांना पार्टी लागली आणि मी कपडे बदलायला निघालोय. माझ्या आधी पिंटू कोणतरी कपडे बदलून आले होते. तर असा हा प्रसंग होता. हे सगळ्यांच्या तुमच्या मतातून तुम्ही जे आम्हाला अमोल असं दान केलेलं आहे, हे सर्वजण आम्ही संचालकांच्या वतीने मी तुम्हाला ठामपणे आणि आमचे नेते सर्व यांच्या वतीने मी तुम्हाला ठाम ग्वाही देतो की इथून पुढे असं चांगल्या पद्धतीचं काम होईल की कुणीही आमच्याकडे बोट दाखवणार नाही आणि दाखवायची वेळ येणार नाही. अशा चांगल्या पद्धतीचं सोसायटीचं काम आमच्याकडून केलं जाईल अशी मी ग्वाही देतो. आणि पण त्यांच्यासारखा माणूस वायफळ झाला, मला म्हणले काल म्हणले मला काय करत आम्ही वायफळ झालो काम करायला. तात्या सामन्यासारखा माणूस मी जरा थोडा तपजत मध्ये मग ऋषी सरकारने काय करा तर माझ्या सरकारने काय असा संभ्रम आमच्यात निर्माण केला. कालची वार्ता आहे. अशा एवढ्या मोठ्या निवडणुकीला आम्ही समोर गेलोय आणि ती विजयाची नांदी आज तुमच्या दारात आहे. आणि पिंपरीत आम्हाला फक्त कामं द्या दादा. आमच्या ही जनता आली, तुम्हाला सांगतो जनतेचा दरबार मारला. या कुठल्या गावचं इलेक्शन झालंय की